नमस्कार मंडळी. अमेरिकेमध्ये ससे दिसणं, हरिण दिसणं या गोष्टी तर खूप कॉमन झालेल्या आहेत. आज संध्याकाळी मुलांना घेऊन मी कम्युनिटीच्या पार्कमध्ये गेले होते, तर तिथल्या घसरगुंडीखाली मला एक प्राणी दिसला. लांबून तर असं वाटलं कुत्र्याचं किंवा मांजराचं पिल्लू असावं किंवा खारुताई असावी. पण ज्यावेळेस नीट पाहिलं त्यावेळेस तो प्राणी काहीतरी वेगळाच दिसला मला. मग माझ्या मैत्रिणींकडून कळालं की त्याचं नाव आहे रॅकून. आणि हे होतं रॅकूनचं पिल्लू आणि ते बिचारं इथं भरकटलेलं होतं आणि इथल्या प्लेइंग एरियामध्ये इकडं तिकडं पळत होतं. मग सगळी शांतता झाल्यानंतर थोड्या वेळाने त्याची आई आली आणि त्याला घेऊन गेली. तर हा जो रॅकून प्राणी हा मी पहिल्यांदाच पाहिला इथे. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घराच्या बाल्कनीमधून फांदीवर मला एक मोठा रॅकून दिसला. तो बघितल्यानंतर मात्र मी घाबरले. त्याच्या डोळ्याच्या बाजूला काळं मास्क असल्यासारखं दिसत होतं आणि शेपटीवर काळे पांढरे पट्टे होते. आता या प्राण्यापासून थोडंसं जपूनच राहायला लागतं. त्याला खायला काय घालू नये असं म्हणतात, कारण की ते माणसांच्या जर जवळ येण्याचा प्रयत्न केला तर ते हल्लासुद्धा करू शकतात आणि त्याची नखं दात लागल्यानंतर रेबीजसारखे आजार पण होऊ शकतात. हे कळल्यानंतर मात्र मी घाबरले. तर या रॅकून प्राण्याविषयी तुम्हाला माहिती होती का आणि ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा.